मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना मिळणार या तारखेला संपूर्ण पैसे म्हणजे पुढील हप्त्याची तारीख जाहीर झालेली तारीख निश्चित केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेमधून संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे। तर त्यामध्ये कोणत्या तारखेला किती रुपये पडणार आहे व कोणतं खातं हे आता बंद करावं लागणार आहे, जेणेकरून ते खातं आता ते चुकीचं ठरणार आहे। यामुळे मोठा निर्णय, मोठा बदल हा करण्यात आलेला आहे। आता सर्व महिलांना मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता पैशामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। आता ते देखील वाढ झालेले पैसे आता कोणत्या महिलेला कोणत्या खात्यामध्ये येणार आहे, कारण जे खातं चालू शकते तेच खातं आता मंजूर केलेलं आहे आणि त्या एकाच खात्यामध्ये आता पैसे देखील महिलांच्या ट्रान्सफर करण्याचे काम शासनाने सुरू केलेलं आहे। आता समोरील हप्ता म्हणजेच येणारा 6वा हप्ता डिसेंबरचा हप्ता या पात्र महिला म्हणजे 2,40,00,000 महिलांपैकी फक्त 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये येणार असल्या संदर्भामध्ये मोठी अपडेट ही आताचीच आलेली आहे। आता सर्व महिलांना ह्याबद्दल माहिती आपण डिटेलमध्ये घेऊया। आता मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाऐवजी त्यामध्ये 600 रुपयाने चक्क वाढ करून मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये केले आहे 2100 रुपये। आता 2100 रुपये आता हे येणार कोण्या खात्यामध्ये, तर जे खातं तुमचं आधार लिंक आहे, म्हणजेच सर्वप्रथम पोस्टाच्या खात्यामध्ये ह्या पैशाचं वितरण होण्यासंदर्भामध्ये मोठी अपडेट ही आता जी आलेली आहे। आता ज्या महिलांनी पोस्टाचं खातं काढलेलं नसेल किंवा ज्या महिलांकडं SBIचं खातं आहे, ज्या महिलांकडं महाराष्ट्र बँकचं खातं आहे, ज्या महिलांकडं बडोदा बँकचं खातं आहे, पंजाब नॅशनल बँकचं खातं आहे, पण त्या महिलांच्या खात्यामध्ये आधार लिंक जर नसेल तर त्या महिलांच्या खात्यामध्ये येणारा पुढील हप्ता हा येणार नाही आहे। आणि आता ज्या महिलांना पुढील हप्ता येणार नाही आहे त्या महिलांना काय करावं लागेल, तर त्या सर्व पात्र महिलांना संपूर्ण एकच बाब करावं लागेल। आजच बँकेत जा किंवा आजच पोस्टाच्या खात्यामध्ये जा, पोस्टामध्ये जाऊन आपलं पोस्ट खातं हे नियमित म्हणजे आधार लिंक करून घ्यावे। आधार लिंक केल्यामुळे सर्व येणाऱ्या योजनेचे पैसे, महिलांच्या जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पैसा आहे तो संपूर्ण आपल्या खात्यामध्ये एकत्रितरित्या हा एकूण जर आपलं रखडलेले हप्ते असेल 2 किंवा 3 महिन्याचे पैसे, ते सुद्धा एकत्रितरित्या आपल्या खात्यामध्ये लवकरच वर्ग होत आहे। आता येणारा पुढील हप्ता म्हणजेच आता किती तारखेला येणार आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना थेट सभेमध्ये घोषणा केली की तारीख निश्चित केली आणि खातं निश्चित केलं आणि किती वाजतापर्यंत येऊ शकते ते घेतील त्यानं स्पष्ट सांगितलं होतं। तर त्यामध्ये सुद्धा आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊया। येणाऱ्या 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, मतदान आहे। मतदान झाल्याबरोबरच 23 तारखेला निकाल लागेल। निकाल लागल्याबरोबरच आचारसंहितेचं संपूर्ण संपुष्टात येईल। जशी आचारसंहिता संपुष्टात आली त्याचबरोबर तुम्हाला डिसेंबरच्या महिन्याचे म्हणजेच 2100 रुपये असे 2100 रुपयाचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भामध्ये मोठी अपडेट म्हणजे मोठी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये ह्या प्रचार सभेमध्ये सांगितले। आता महिलांनो, ज्या महिलेचं खातं आधार लिंक नसेल किंवा KYC रखडलेली त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन आजच करून घ्यावे, जेणेकरून येणारा हप्ता आपला रखडल्या जाणार नाही। पुढील अशाच नवीन माहितीसाठी बघत राहा आपला व्हिडिओ। धन्यवाद।